आपण सर्वांना माहिती आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे. आणि म्हणजे विचार करा की आपल्या देशात प्रचंड किती हजारो हजारो महाराज या देशात होऊन गेले, राजे महाराजे होऊन गेले, पण आपण शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या धामधूममध्ये किंवा महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात का मनवली जाते? कधी विचार केलाय का आपण? वेगवेगळ्या अनेक हिंदू राज्य झाले, अनेक मुस्लिम राज्य झाले, पण त्यांचीच काऊन बनवतो आणि बाकीच्यांची काऊन नाही बनवत? काही तर खास गोष्ट असेल ना त्यांच्यामध्ये. तर महत्त्वाची गोष्ट अशी होती की शिवाजी महाराजांचे जे राज्य होते त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी होती की शिवाजी महाराज जे होते त्यांनी जे राज्य निर्माण केले होते ते स्वतःचे राज्य निर्माण केले होते. म्हणजे कोणीतरी एक बाप आहे, बापाजवळ खूप सारे मोठा पहिलेपासूनच बाप मोठा राजा होता, किंवा त्यांच्याजवळ खूप सारे सैनिक होते, खूप सारे हत्ती घोडे होते आणि त्यांनी खूप सारे राज्य जिंकले होते, असं काही त्यांच्या बाबांचं किंवा त्यांच्या वडिलांचं काही बॅकग्राऊंड मोठा होता नाही. ठीक आहे. तर ते आयत्या गद्दीवर येऊन बसलेले राजे नव्हते, तर त्यांनी स्वतःचे राज्य निर्माण केले होते. म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की ते काय होते? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. तर हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे की त्यांनी स्वतःचे राज्य निर्माण केले होते. आणि आपल्याला माहिती आहे की एक छोटासा एक निवडणूकही आपण जिंकतो म्हणलो तरी किती मेहनत लागते, बरोबर आहे? आणि त्यांनी जे राज्य निर्माण केले होते त्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की हे राज्य कोणाचे आहे? तर आपले राज्य आहे. ठीक आहे. तर प्रत्येक दुसरा मुद्दा हाच होता की शिवाजी महाराजांनी जे राज्य बनवले होते ते हिंदवी स्वराज्य होते, पण ते हिंदुत्व राष्ट्र नव्हते. या दोन शब्दाचा जो अर्थ आहे तो आपल्याला कळावा लागेल. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय होते? तर आपण जेव्हा चौथीतली पुस्तक काढतो त्याच्या पहिल्या ओळीतच लिहिलं आहे की हिंदवी स्वराज्य म्हणजे ज्या काळात एवढी प्रचंड जाती व्यवस्था होती, माणसाले हात लावला तरी विटाळ होत होता, पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा नव्हता, अशा काळात शिवाजी महाराज येतात आणि शिवाजी महाराज सांगतात की सर्व जाती धर्मातले लोक आहेत किंवा 18 पगड जाती धर्मातले लोक आहेत ते काय सारखे आहेत, समान आहेत. म्हणजे आज आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 15 मध्ये जे लिहिलं आहे की सर्व जात धर्म लिंग वंश जन्मस्थानाच्या आधारावर कोणीही भेदभाव केले कोणाही सोबत भेदभाव होऊ नये, तर तो कलम 15 सर्वात पहिले आचरणात किंवा व्यवहारात जर कोणी आणला असेल तर तो त्यावेळेस आजपासून 350 वर्षापूर्वी कोण आणला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणला. तर त्यांनी प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक जातीतल्या लोकांना का दिला? समान दर्जा दिला आणि समान एक डिग्निटी दिली. तर हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की त्यांनी जो हिंदवी स्वराज्य निर्माण केला होता तो सर्वसमावेशक हिंदवी स्वराज्य होता, ज्याच्यामध्ये जे बरेच लोक, जे वेगवेगळ्या जातीचे लोक होते, वेगवेगळ्या धर्माचे लोक होते, त्यांनी स्वतःचे प्राण शिवाजी महाराजांसाठी दिले होते. तो काळ असा होता की अनेक लोक आपले प्राण वेगवेगळ्या राजासाठी देत नव्हते, कारण राजा जोपर्यंत इनाम देत नाही किंवा पैसे देत नाही तोपर्यंत कोणीच माणूस काम करत नव्हता. पण शिवाजी महाराजांसाठी एवढ्या लोकांनी जान का दिली? उदाहरणार्थ जर आपण पाहिला तर जेव्हा जो किल्ला होता, पन्हाळ्याचा जो किल्ला होता, त्या किल्ल्यापासून जर आपण पाहिला तर त्या किल्ल्यामधून शिवाजी महाराजांना वेढा दिला होता. जे मुघल होता, जेव्हा मुघलांना त्याला वेढा दिला होता म्हणजे पूर्ण आर्मी लावली होती. आणि शिवाजी महाराजाला पळून जायला काहीच उपाय नव्हता का आता कुठं जायला पाहिजे आपण. तर अशा वेळेस त्या किल्ल्यातून पळून जायला शिवाजी महाराज जाणार होते विशाळगडावर. आणि या विशाळगडावर जेव्हा ते जात होते तेव्हा एक खोटा शिवाजी बनवण्यात आला. म्हणजे एका पालखीमध्ये एक खोटा शिवाजी राहील, छोटे सैनिक राहतील, आणि एक पालखी दुसऱ्या काळाची, आणि जो असली शिवाजी महाराज आहेत ते दुसरीकडून चुपचाप मार्गाने निघून जातील. आता तुम्ही विचार करा, जो खोटा शिवाजी गेला त्याच्या मागे कोण जाईल? सैनिक जातील, शत्रू सैनिक जातील, आणि पहिल्यांदा तो पकडला जाईल, बरोबर आहे? आता तो पहिल्यांदा पकडला जाईल तर त्याला सोडणार आहेत का? त्याला तर चिरून टाकणार आहे ना, त्याला तर मारून टाकणार आहे, बरोबर आहे? म्हणून जर कोणीही व्यक्ती खोटा शिवाजी बनायला तयार होऊ शकते का? कोणीही व्यक्ती कितीही पैसे दिले तरी तो तयार होऊ शकते का? नाही भाऊ मी तयार होऊ शकते का? नाही. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जो व्यक्ती होता नावी माणूस नाव होता त्याचा, आणि तो एकदम साधारण गरीब माणूस होता, पण तो तयार झाला. तो म्हणत होता की शिवाजी महाराज जगले पाहिजे, आम्ही मेलो तरी चालन. तर ही जी भावना होती की शिवाजी महाराज जगले पाहिजे, आम्ही मेलो तरी चालन, हे त्यांच्या मनात कुठून आली? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून ते शिवाजी महाराज आजच्या काळात आणि तेव्हाच्याही काळात महान राजे म्हणून गिनले जाते. हा एक पहिला प्रसंग आपण सांगू शकतो. दुसरा प्रसंग म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज विशाळगडावर जात होते आणि त्यांच्या मागे सुद्धा कोण लागली होती? सेना लागली होती. एकीकडे तर तो खोटा शिवाजी जात होता, त्याच्या मागे अर्धी सेना लागली होती मुघलांची, आणि दुसरी त्यांच्या मागे सुद्धा लागली होती. आता त्यांना जर विशाळगडावर पोहोचायचं आहे तर त्यांना वेळ पाहिजे होता. आता वेळ पाहिजे होता तर मग कुणीतरी तर त्यांना थांबवावं लागेल ना त्या सेनेले. तर मग त्याच्या मधात कोण व्यक्ती थांबला होता? तर आपल्याला माहित आहे
कोण थांबला होता आठवते का कोणाला? तर बाजी प्रभू देशपांडे थांबला होता. तर बाजी प्रभू देशपांडेलाही माहित होता की आपल्याजवळ छटाकभरचे सैनिक आहे आणि मुघलांजवळ तर एवढे मोठे सैनिक आहे, आपण तर साला लवकर मरून जाऊ. बरोबर आहे. त्यांना माहित होता आपण 100% मरणारच आहोत. पण तरी सुद्धा त्यांनी आपले प्राण दिले आणि जोपर्यंत ते लढत राहिले शेवटच्या प्राणापर्यंत, जेणेकरून जास्तीत जास्त वेळ शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून विशाळगडाला पळायला जायला मिळालं पाहिजे. म्हणजे पुन्हा तेच एक भावना आहे. कोणती भावना? की आपण मेलो तरी चालन पण शिवाजी महाराज जगले पाहिजे. तर हे दोन उदाहरण आपण याच्यावरून समजू शकतो की शिवाजी महाराजातल्या प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होता की कोणीही आपण मेलो तरी चालन पण शिवाजी महाराज जगले पाहिजे. आता प्रश्न असा आहे की त्यावेळेस हजारो राजे होते. आज हा जो गाव आहे, सपोज हा कवडक गाव आहे, त्यावेळेस सपोज कवडक गाव असता तर हा ज्या एका राजाच्या अंडरमध्ये असन तर दुसऱ्या दिवशी कोणत्या राजाच्या अंडरमध्ये जाईन काही माहित नव्हता. दर दिवशी युद्ध होत होते. आज हा गाव दुसऱ्या राजाच्या अंडरमध्ये जात होता, दुसऱ्या राजाच्या अंडरमध्ये जात होता. पण जे गावातली समाज व्यवस्था होती, जे जाती व्यवस्था होती, जे शोषण होता ते काही बदलत नव्हते. जे पाटील कुलकर्णी, जे मोठे मोठे लोक होते, जमीनदार लोक होते, जे शेतकऱ्यांचं शोषण करत होते, एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या ज्या मुली होत्या त्यांच्या बलात्कार सुद्धा ते करत होते आणि तेही दिवसा ढवळे बलात्कार करत होते आणि त्यांना न्याय देणारा कोणीच नव्हता. पण अशा वेळेस शिवाजी महाराज येतात. ते गावाचे जे उद्ध्वस्त झालेले गाव आहेत, जे मुघलांनी उद्ध्वस्त केले होते किंवा अनेक हिंदू राजांनी सुद्धा गाव उद्ध्वस्त केले होते, ते गाव त्यांनी बसवले. त्यांनी एक नवीन समाज व्यवस्था आणली आणि त्यांनी डायरेक्ट म्हणलं की जे पाटील आहे, कुलकर्णी आहेत, जे मोठे मोठे लोक जमीनदार आहेत, त्यांना ताकद दिली का तुम्ही काय जनतेचे सेवक आहे, नौकर आहात. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांसोबत का वागल्या पाहिजे? चांगल्या पद्धतीने वागल्या पाहिजे आणि विशेष करून जे मुलं बाळ आहेत, ज्या स्त्री आहेत, त्यांना आदर दिला पाहिजे. एक अशीच एक गोष्ट आहे की एक रांजा नावाचा गाव होता आणि या रांजा नावाच्या गावातला एक पाटील होता. त्यानं काय केला, एका शेतकऱ्यांच्या मुलींना डायरेक्ट त्याच्या घरून उचलून नेला आणि तिच्यासोबत बलात्कार केला. आता ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजाला कळली तर शिवाजी महाराजांनी काय केलं की त्या व्यक्तीने पकडून आणला, पूर्ण घुमवला आणि पकडून आणल्यावर त्याचे पाय कापले दोन. तर हे त्यावेळेसची खूप महत्वाची गोष्ट होती, कारण आतापर्यंत जेवढेही राजे झाले होते त्या कोणत्याच राजांना आपल्याच पाटील माणसाला, आपल्याच जमीनदाराला एवढी शिक्षा दिली नव्हती. तर त्याच्यामुळे सुद्धा जे जनता होती त्या जनतेलाही वाटत होता की शिवाजी महाराज काय स्त्रियांची आबरू राखणारे सुद्धा व्यक्ती आहेत. दुसरा उदाहरण असाच एक आहे की शिवाजी महाराजांना एक किल्ला जिंकायचा होता. असा शायद बेडगाव का काहीतरी असं नाव होतं त्या किल्ल्याच्या, आणि त्या किल्ल्याची जे किल्लेदार होती तिचं नाव होता सावित्रीबाई देसाई. काय नाव होता? सावित्रीबाई देसाई. आता शिवाजी महाराजांना आपले सैनिक पाठवले, त्या शिवाजी महाराजांना आपले सैनिक पाठवले आणि सैनिक पाठवल्यानंतर त्या बाईनं एकटीनं 28 दिवस तो किल्ला लढवला. पण शिवाजी महाराजांचे सैनिक तो किल्ला काही जिंकू शकले नाही. पण शेवटी 28 दिवसानंतर तो किल्ला जिंकला. आता जो शिवाजी महाराजाचा सेनापती होता त्याच्या नाव शायद मला आठवत नाही, पण त्या शिवाजी महाराजांच्या जो नाही सरदेसाई म्हणून त्यांचा नाव होता शिवाजी महाराजांच्या सेनापतीचा, त्यानं आता बदला घेण्यासाठी का 28 दिवस एक बाई आहे बा आणि एक बाई माझ्यासोबत 28 दिवस पर्यंत लढून राहिली म्हणजे किती हे आहे, तर त्यानं बदला घेण्यासाठी तो किल्ला जिंकल्यावर त्या बाईचा बलात्कार केला. ठीक आहे. हे गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजाला कळली तर शिवाजी महाराजांना काय केला की जो त्याचा सेनापती होता त्या सरदेसाईले आणला, त्याचे डोळे काढले आणि त्याला जेलमध्ये टाकलं. म्हणजे विचार करू शकता की जर आपला माणूस राव किंवा दुसरा माणूस राव, जर त्यानं स्त्रियांसोबत अत्याचार केला आहे किंवा त्यांच्यासोबत कोणत्याही स्त्रियांसोबत असो किंवा आपल्या जनतेसोबत अत्याचार केला आहे, तर शिवाजी महाराजांनी निष्पक्षपणे त्यांना जनतेला काय दिलाय? न्याय दिलाय. त्यांनी असं नाही म्हटलंय की हा माझ्यावरचा माणूस आहे रे भाऊ तर याला काही शिक्षा देणार नाही. पण आज आपल्या देशात का पाहतो आपण? आपल्या देशात त्याच्या उलट होत आहे. आपल्या देशात आपण पाहिला उत्तर प्रदेशची केस पाहिली. एक व्यक्ती आहे कुलदीप सिंग सेंगर नावाचे आमदार आहेत, त्यांनी उत्तर प्रदेशातल्या एका मुलीचा बलात्कार केला. त्याला एक तर जेलमध्ये टाकत नव्हते कारण तो त्या सरकारचा मंत्री होता, आमदार होता. त्याच्यानंतर जेवढे आंदोलन आपल्यासारख्या लोकांना केले त्याच्यानंतर त्याला जेलमध्ये टाकण्यात आला. टाकला तर टाकला, त्या मुलींच्या वडिलांना जेलच्या कस्टडीमध्ये मारून टाकला. तिची फॅमिली जेलमध्ये गाडीने येत होती, तिले मारून टाकला. आणि आता काही निकाल आला तर त्याला सोडायचा पण प्रयत्न झाला होता. म्हणजे एकीकडे आपण बघत आहोत की जे लोक सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांना मानतो बा, पण ते खरंच शिवाजी महाराजांना मानते का? शिवाजी महाराजांना तर आपल्या सैनिकांना जरी स्त्रीची आबरू लुटली असेल किंवा चुकीच्या केला असेल त्यांना सुद्धा काय केला? तेवढीच कडक शिक्षा दिली आहे, उलट कडक शिक्षा दिली आहे आणि जनतेसमोर दाखवून दिलाय का मी कसा न्यायी माणूस आहे. बरोबर आहे. पण आज आपल्या देशात तसा होत आहे का? नाही होत आहे.
तर हे सुद्धा आपल्याला आज ओळखण्याची गरज आहे. आता हे दोन मुद्दे, आता शेवटचा मुद्दा असा बोलतो की शिवाजी महाराज म्हणजे काय, मुसलमानाचे विरोधक. हे गोष्ट तुम्ही कुठेही पाहून आपल्याला प्रत्येक भाषणात, प्रत्येक नाटकात, प्रत्येक गोष्टीमध्ये सांगण्यात येते. ठीक आहे. शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध केला, पण तुम्हाला माहित आहे का अफजल खानाची जे समाधी आहे ते सुद्धा शिवाजी महाराजांना म्हणली. माहित आहे कोणाला? म्हणजे वध केला तरी सुद्धा आदर होता शिवाजी महाराजाला अफजल खानाबद्दल, त्याची समाधीही बांधली. शिवाजी महाराज जिथे जात होते तिथं मंदिरही बांधत होते आणि मस्जिदही बांधत होते. म्हणून जे वामनदादा कर्डक आहे त्यांनी असं म्हटलंय की शिवरायांच्या राज्यामध्ये कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, बांधत होता मस्जिद जिथे बांधत होता मंदिर, बांधत होता मस्जिद जिथे बांधत होता मंदिर, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असं काऊन म्हटलंय तर त्यावेळेसची जी लढाई होती हे हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती. पण आपल्यासारखी जी नवीन पिढी आहे त्यांना सांगण्यात येते का हे त्यावेळेसची लढाई काय होती, हिंदू आणि मुसलमानाची होती. आता उदाहरण देतो तुम्हाला. औरंगजेब माहित आहे, आपण इकडे तिकडे नाव ऐकलं असं, बरोबर आहे. त्या औरंगजेबानं काय केला, शिवाजी महाराजांना पाठवलेले बरेच लोक पाठवले. आपला मामा पाठवला शाहिस्ता खान, शिवाजी महाराजांना त्याचे बोटं कापले. ठीक आहे. तर तो काय हरवू शकला नाही शिवाजी महाराजले. त्याच्यानंतर अजून काही लोक पाठवले तरी शिवाजी महाराजाला हरवू शकला नाही. मग त्यांना सर्वात खास अधिकारी पाठवला, त्याचा नाव होता जयपूरचा राजा मिर्जा सिंग जयसिंग. काय नाव होता? राजा मिर्जा सिंग जयसिंग. हा एक खास व्यक्ती होता औरंगजेबाचा, जो लहानपणापासून औरंगजेबासाठी काम करत होता आणि बहुत मोठा तंदुरुस्त व्यक्ती होता. त्याला शिवाजी महाराजांना मारण्यासाठी पाठवला. आणि शिवाजी महाराजांना खरंच त्यानं 3 महिन्यात का केला, शिवाजी महाराजांना त्या किल्ल्यामध्ये अडवून ठेवला. शिवाजी महाराजांना शेवटी का करावा लागला, तह करावा लागला शिवाजी महाराजांना, आणि त्याला पुरंदरच्या तह असं म्हणतात. आणि त्या तहामध्ये शिवाजी महाराजांना आपले 23 किल्ले त्याला द्यावे लागले. म्हणजे राजे नेहमीच जिंकत आले आहे का? नाही. कधी कधी शिवाजी महाराज हारले पण आहेत आणि त्यांनी 2 पुढे मागेही गेले आहे. मागे गेले म्हणून हारले का पूर्ण? तर नाही. तर त्यांचे युद्धाची काय स्टॅटिस्टिक आहे. जर त्यावेळेस त्यांनी आपले किल्ले दिले नसते तर त्यांच्या जीवालाही धोका झाला असता आणि त्यांचे जे माणसं ज्या किल्ल्यावर होते 7000 माणसं त्यांचे सुद्धा कत्तली घडल्या असत्या. म्हणून सुद्धा त्यांनी तो तह केला. पण महत्वाचा मुद्दा याच्यात का दिसते की औरंगजेब मुसलमान राजा आहे, पण त्याचा खास माणूस कोण आहे, सेनापती कोण आहे? हिंदू आहे. तोही राजपूत आहे, जयपूरचा राजपूत राजा मिर्जा जयसिंग. बरोबर आहे. आता शिवाजी महाराजांचा जो बॉडीगार्ड होता, का नाव आहे त्याच्या अंगरक्षक? सिद्दी इब्राहिम. का नाव आहे? सिद्दी इब्राहिम. कोण आहे? मुसलमान आहे. म्हणजे हिंदू राजाचा मुसलमान बॉडीगार्ड, बरोबर. आणि मुस्लिम राजाचा हिंदू सेनापती. म्हणजे याच्यावरून समजते का आपल्याला हा हिंदू आणि मुसलमानाचा वाद होता का? नाही, हा हिंदू आणि मुसलमानाचा वाद नव्हता. पण हे आपल्याला दाखवण्यात येते का हिंदू आणि हा मुसलमानाचा वाद होता. त्याचप्रमाणे आपण पाहतो की शिवाजी महाराजाचा जो आरमार प्रमुख होता तो कोण होता? दर्यासिंग दौलत खान. का नाव आहे? दर्यासिंग दौलत खान. हा एक मुस्लिम होता. त्याच्यानंतर तोफखाना प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. का नाव होता? इब्राहिम खान होता. त्याचप्रमाणे त्यांचा वकील होता काजी हैदर. कोण होता? काजी हैदर वकील होता. म्हणजे अनेक जे मुस्लिम होते ते सुद्धा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते आणि डोळे बंद करून शिवाजी महाराज त्यांच्यावर विश्वास करत होते. आणि एवढंच नव्हे तर शिवाजी महाराज हे सुद्धा म्हणत होते की तुम्ही जरी मुस्लिम असल्या तरी तुम्हाला कुराण वापरण्याची काय आहे, हे आहे. शिवाजी महाराज आपल्या पत्रात म्हणतात की ज्याचा धर्म त्याने पाळावा, धर्माचा बखेडा नको. म्हणजे प्रत्येकाने आपापला धर्म पाळायला पाहिजे, धर्मामध्ये भेदभाव केला जाणार नाही. तुम्ही आमचा धर्म पाळा, मी आपला धर्म पाळतो आणि सर्व धर्म काय शेवटी सारखेच आहे, प्रेमानं वागायला ते शिकवतात. सरळ सरळ शिवाजी महाराजांचं असं म्हणणं होता. दुसरीकडे अफजल खानाचा जो वकील होता तो कोण होता? तो होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. कोण होता? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने काय केला की जेव्हा अफजल खानाचा वध करायला शिवाजी महाराज निघाले तर मागवून शिवाजी महाराजावर हल्ला करणारा व्यक्ती कोण होता? तो कृष्णाजी भास्कर कोण होता? कुलकर्णी होता. पण शिवाजी महाराजाचा जो बॉडीगार्ड होता त्याचं नाव आपण आताच पाहिला, तो म्हणजे सिद्दी इब्राहिम. त्या सिद्दी इब्राहिमनं जो कुलकर्णी होता त्याच्या वार आपल्या छातीवर झेलला. म्हणजे विचार करू शकता की एका हिंदू राजाला वाचवण्यासाठी एक मुसलमान आळवा येते आणि त्याचा वार आपल्या छातीवर घेते. आणि एक मुसलमान राजाचा जो हिंदू हे आहे, सैनिक आहे, तो शिवाजी महाराजावर हल्ला करते. म्हणजे याच्यावरून स्पष्ट होती की ही जी लढाई आहे हे हिंदू आणि मुसलमानाची लढाई नव्हती. तर हे लढाई कायची होती? तर सत्ता पाहण्यासाठी लढाई होती किंवा इकडे आपले राज्य जिंकण्यासाठी लढाई होती.
पण शिवाजी महाराजांवर काय होता, एक उद्दिष्ट होता की आपल्याला असा राज्य निर्माण करायचा आहे जो आपल्या संविधानाने आता म्हणलाय. कोणता राज्य? एक सार्वभौम, स्वातंत्र्य, समता व बंधुतेवर आधारित राज्य शिवाजी महाराजाला निर्माण करण्यात होता. म्हणून आपण म्हणतो की जो हिंदवी राज्य आहे तो हिंदवी स्वराज्य म्हणजे काय होते, 18 पगड जाती धर्माचा राज्य, ज्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, प्रत्येक जातीसोबत समान वागणूक दिली आणि प्रत्येक धर्माला का त्यांनी समान वागणूक दिली. त्यांनी सुरतमध्ये का केली? लूट केली. आता आपल्याकडे बरेच म्हणतात की जे मुघल राजे आहेत त्यांनीच लुटले मंदिरं वगैरे, बरोबर आहे. आपल्या इकडे इतिहास आहे ना का मुघलांनी खूप मंदिरं लुटले, मुघलांनी हे केले, बरोबर आहे. मुघलांनी मंदिरं लुटले, मस्जिद लुटले, बरोबर आहे. पण त्यावेळेस काय होती की पैशाची अडचण, कारण सैनिकाला पैसे द्यावे लागत होते. सैनिकाच्या पेमेंटमध्ये कायच्यात होता, शहराला लुटल्यावर जो माल येत होता तो मालाच्या हिस्सेदारी होत होती आणि त्याच्यातूनच सैनिकाच्या पेमेंट केला जात होता. ठीक आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराज वेगळे होते. शिवाजी महाराजांना काय केला होता, आपल्या सैनिकासाठी एक पेमेंट ठेवला होता की आपण लुटपाट करून, त्यांनी सुद्धा सुरतले 2 वेळा लुटला. किती वेळा? 2 वेळा. एक 1664 आणि एक 1670. जेव्हा पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी सुरतले लुटला, ठीक आहे, तेव्हा 4 दिवस लुटला होता. किती? 4 दिवस लुटला होता. आणि आता बाकीचे जसे मोगल किंवा आणखी कोणते राजे आले त्यांनी जेव्हा वेगवेगळ्या गावाले किंवा शहराले लुटला आणि शिवाजी महाराजांना लुटला, याच्यामध्ये नेमका फरक आहे. कोणता फरक आहे? शिवाजी महाराजांना लुटला तेव्हा त्यांनी डायरेक्ट म्हणला होता की आपण कशासाठी लुटत आहोत सुरतले, कारण सुरत का होती, एक बंदर होता, त्याच्यावरून खूप सारी वाहतूक होत होती, त्याच्याकडून दुसऱ्या देशात जावं लागत होता आणि प्रचंड जगातले श्रीमंत लोक कुठे होते? सुरतमध्ये राहत होते. आणि औरंगजेबाचे जे सैनिक होते किंवा मुघलांचे जे सैनिक होते ते शिवाजी महाराजांचे गाव उद्ध्वस्त करत होते 4 वर्षापासून. आता यांना सबक शिकवायचा होता, म्हणून शिवाजी महाराजांना काय केला, तर सुरतमध्ये लूट केली. ठीक आहे. त्या 1664 मध्ये सुरतमध्ये लूट केली आणि या लुटीमध्ये त्यांनी 1 करोड रुपये कमावले. किती? 1 करोड पेक्षा जास्त कमावले शिवाजी महाराजांनी. आणि त्याच्यात ताकीद दिली होती शिवाजी महाराजांनी की जेव्हा आपण त्या सुरत शहराला लुटायला चाललो तिथं एकाही मुलाबाळांच्या कत्तली आपल्याला घडवायच्या नाही, त्यांच्या नुकसान पोहोचवायच्या नाही, कुठल्याही महिलांना स्पर्श करायचा नाही आणि कुठल्याही मंदिर असो किंवा मस्जिद असो त्याला सुद्धा स्पर्श करायचा नाही. तर हाच नेमका फरक होता की शिवाजी महाराज आणि बाकीच्या लुटींकडचा. बाकीचे लोक लुटत होते, मुघल लुटत होते, वेगवेगळ्या मंदिराले वेगवेगळ्या शहराला लुटत होता, कारण ते एक युद्धाची स्टॅटिस्टिक होती. पण त्याचबरोबर ते तिथल्या स्त्रियांना परेशान करत होते, तिथल्या स्त्रियांचा बलात्कार करत होते किंवा वेगवेगळा अत्याचार होत होता. पण शिवाजी महाराजांना आपल्या सैनिकाला ही ताकद दिली होती की आपण जेव्हा शहरं लुटून तेव्हा या गोष्टी आपल्या राज्यात झाला नाही पाहिजे. ठीक आहे. तर सुरत जो शहर होता तो का होता, औरंगजेबाची नाक होती आणि ते नाक काटण्यासाठी शिवाजी महाराजांनी 4 दिवस त्यांना लुटला. तर अशा प्रकारे आपण पाहतो की जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला आजही आपल्या देशात काय तोडून मोडून सांगण्यात येते, चुकीचा इतिहास सांगण्यात येते. आणि बरोबरच आहे, आपल्याला काही पूर्ण इतिहास सांगितला नाही आहे आणि एवढा इतिहास पाठांतर करणंही तेवढा कठीणच आहे म्हणा, बरोबर आहे. पण आपण जो इतिहास आपल्याला शिकवला जातो तो 1 साइड शिकवला जाते, तो 2 साइड शिकवला जात नाही. तर शिवाजी महाराज होते ते यासाठी महान होते किंवा त्यांनी अशा काळात ज्यावेळेस जातीभेद होता, ज्यावेळेस प्रचंड शोषण व्यवस्था होती, अन्याय अत्याचार होता, त्यावेळेस त्यांनी समतेवर आधारित राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यात जाती धर्म नव्हता, जाती भेदभाव नव्हता. तर काय होता? माणुसकी होती. काय होती? माणुसकीला त्यांनी स्थान दिलं. त्याच्यामुळेच ते आज अजरामर आहे आणि त्याच्यामुळेच आपण 5 लोक का असू ना, पण आज आपण इथं बसलो ना, आज आपण शिवाजी महाराजांची जयंती मनवत आहोत. एवढा वेळ तुम्ही शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद.